नमस्कार. कॉटन किंग मधु इथे आणि चंद्र तिथेच्या या नव्या चौथ्या आठवड्यात तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. काही लोकांच्या मते तर ही मालिका क्रांतिकारी आहे. काही लोक म्हणजे आमच्या बिल्डिंग मधले आप्पा, ते पुरोगामी क्रांतिकारी विचारांचे सतत क्रांतीबद्दल बोलत असतात आणि ते मला अजिबात कळत नाही. पण हे सगळं ऐकताना एक विचार चमकून गेला. खरंच अशा पुरोगामी क्रांतिकारी विचाराच्या माणसाचं जर लग्न झालं आणि तो मधुचंद्राला गेला तर? आप्पांना सांगितलं तर ते म्हणाले की हे फारच बुर्जवा झालं. हे बुर्जवा म्हणजे काय तेच जाणून घ्यायचंय केतकी थत्ते आणि जितेंद्र जोशी यांच्यासोबत या भागात. अरे या 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 चव्हाण साहेब, या या छोट्या चीन मध्ये आपलं स्वागत आहे. काय झालं, हसलात का नाही? कोणाला, तुम्हाला की जोकला? चव्हाण बसा ना, बसा ना. तुमचा चेहरा असा वाहन मारल्यासारखा का झालाय? अहो, इथं माझ्या मुलीचं लग्न होत नाही, मी त्रस्त झालोय. अच्छा, म्हणजे तुमच्या मुलीत प्रॉब्लेम आहे? काय म्हणजे आपलं मुलीचा प्रॉब्लेम आहे, लग्न जुळत नाहीये. अहो, इथे जो तो पैशाचा भुकेलाय, हुंड्याशिवाय बोलणी पुढे सरकतच नाहीये. पण माझ्या मुलीला हुंडा देणं अजिबात पसंत नाही. म्हणजे तुमची मुलगी पुरोगामी विचाराची आहे, तिला पुरोगामीच नवरा मिळाला पाहिजे. पुरोगामी क्रांती दलाचा. अरे विक्रांत, मशाली मधलं रॉकेल संपत आलंय रे. कधी येणार आहे बाहेर? हॅलो वहिनी, मी बोलतेय काशीकर. बोला. अहो, तुमच्या मजल्यावर केवढी माणसं जमली आहेत ती. कोणी गेलंय? हो, काय बोलताय काय तुम्ही? अहो, पण ती सगळी एवढी माणसं जमली ती. ते आपलं तुमच्या मिस्टरांनी काही फ्रॉड केलाय का? हो, त्यांनी एक नवीन नाटक लिहिलंय, त्याची तालीम सुरू आहे बाहेर. अय्या, नाटक? पुरोगामी क्रांती दलाचा. शांत राहा, थांबा. अखेर प्रतिगाम्यांना आपलं म्हणलं पटलं तर. मी तुमच्याशी बोलायला आलोय, पण मी फक्त दोघांचीच बोलणी करणार आहे. ठीक आहे, ठीक आहे. परिवर्तन ही संसार का नियम आहे. आणि लक्षात ठेवा, आज मी तुमच्या समोर पुक्रांदाचा कार्यकर्ता म्हणून उभा आहे, तुमचा मुलगा म्हणून नव्हे. आई बाबा. काय? हा तुमचा मुलगा आहे? घरची कामं करायला माझी काही एक हरकत नाहीये. आई, तुला या सगळ्याची सवय लागली म्हणून तू असं बोलतेस. आता काय या वयात आम्हाला त्रास देतोयस? आणि तू या वयात तुझ्या बाबांना काम करायला लावणार आहेस का? किती आजारी असतात ते. नाटक 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 करतात ना, म्हणून असं झालं यांचं. घरातली 2-4 कामं केली ना, बघ कसे ठणठणीत होतील. हे बघ विकी, विक्रांत विक्रांत, ही असली कामं करायला मला काय जमणार नाही. त्यापेक्षा दुसरं काहीतरी सांग ना. हे बघ, हवं तर मी पेपरची लाईन टाकतो, कलिंगड विकतो, अरे गोळ्या चॉकलेट शाळेच्या बाहेर विकतो. नाही, ही असली कामं करण्यासाठी जगात अनेक लोक आहेत. तुम्ही घरकामच करायचं. हा विक्रांत आमचा सर्वात उत्तम कार्यकर्ता. विक्रांत, हे रघुवीर चव्हाण आणि ही त्यांची मुलगी शुभांगी. अरे, या शुभांगीच्या लग्नासाठी त्यांनी इतक्या वाणा झिजवल्या की एका शू कंपनीने त्यांना ब्रँड अँबॅसेडर म्हणून बोलवलं. त्यामुळे मी इथे येण्याचा त्यांना सल्ला दिला. नाही, अजिबात काळजी करू नका. इथे सगळ्या प्रकारच्या जोड्या जुळवल्या जातात. अगदी तुमचा देवही ज्या जोड्या जुळवू शकत नाही ना, त्या जोड्या इथे रंग, रूप, जात, धर्म, हुंडा या सगळ्या गोष्टी मागे टाकून जुळवल्या जातात. किती छान बोलता हो तुम्ही. धन्यवाद. तुमचं लग्न झालंय का? माझ नाही का? तुम्ही लग्न कराल माझ्याशी? मी लग्न तुमच्याशी? नाही, नाही म्हणालात तरी काही हरकत नाही. असे बरेचसे नकार पचवलेत मी. म्हणजे काय की मी खरं तर तुमच्याशी लग्न केलं असतं, पण माझी एक प्रेयसी आहे हो, आणि मी तिला वचन दिलंय, लग्न करणार आहे मी तिच्याशी. कोण आहे ती भाग्यवान मुलगी? ती वेगळीच आहे माझी. तिचं नाव माधवी आहे, पण माझ्यासाठी ती आहे क्रांती. हाय हाय, काय आहे? चायनीज मेक आहे, पण वेळ रशियन आहे का रे? ते नाही, आतापर्यंत 5 आईस्क्रीम्स, 6 कोल्ड्रिंक आणि इतकं पाणी प्यालोय मी की मला वॉटर टँकर म्हणून पाणी भरायला बोलवणार होते बिल्डिंग्स मध्ये. 1 तास उशीर झालाय तुला. हो, मला बसू तरी दे जरा.
जरा श्वास तर घेऊ दे मला. धावत धावत आले मी. मला रोमॅन्टिक वगैरे काही होता येत नाही, कारण मार्क्सने तसं काही लिहून ठेवलेलं नाहीये. त्यामुळे थेटच विचारतो, आपण लग्न करूयात. कोण? तू आणि मी? नाही तर कारण मी आणि तो वेटर. मार्क्सने असंही काही सांगून ठेवलेलं नाहीये. अरे तसं नाही रे, पण तुमच्यातही आमच्यासारखी लग्न करतात. फिरकी घेतेस माझी? नाही रे, पण तुमच्यात लग्नाला बुरजवा नाही समजत. ऍक्च्युली मी तुला तेच विचारायला आले होते. सगळं पटापट ठरवून टाकूया ना रे. आई बाबा खूप मागे लागलेत, उरकायचंय त्यांना. शी, काय हे चार चौघात? शी. शी. तुमच्या बुर्जवा मध्यमवर्गीयांचा हाच प्रॉब्लेम आहे. चार चौघात तुम्हाला प्रातविधी केलेला चालतो, पण एकमेकांची चुंबनं घेतली, मिठी मारली चार चौघात की तुमची संस्कृती लयाला जाते, बुडते. युरोपात बघा, युरोपात मुलं आणि मुली एकमेकांची आवेगानं चुंबनं घेतात एकाच जागी थांबून, आणि ते चुंबनं घेत असेपर्यंत कोणी त्यांच्याकडे बघत नाही. आवेग ओसरला की ते सुद्धा निघून जातात. आणि आमच्याकडे मात्र चुंबनं आणि मिठी मारण्यासाठी एकांत हवाय. या देशात क्रांती झालीच पाहिजे. जाऊ दे ना, क्रांतीवर चर्चा करायला आपल्याकडे अख्खं आयुष्य पडलंय. आधी मला सांग, आपण लग्न कधी आणि कसं करायचं? हा, लग्न रजिस्टरच होणार. तू तुला हवा तो ड्रेस घाल किंवा घालू नकोस काहीही, ते स्वातंत्र्य तुझ्याकडे आहे. मित्रा, तू सकाळपासून बाबांनी बनवलेलं असं खातोय. मला तुझ्याबद्दल आदर वाटतो. जरा वेळ आपण ही क्रांती बाजूला ठेवूया. मी बोलतो वेगळ्याच क्रांतीबद्दल, जिच्याशी मला लग्न करायचंय. काय म्हणतोस? कोण आहे ती मुलगी? माधवी. पाहिलंच, मी म्हटलं होतं ना तुला याला जेवण आवडणार नाही म्हणून. आपण हे जरा बाजूला ठेवूया आणि आज जेवून सेलिब्रेट करूया बाहेर हॉटेलमध्ये. हे बुर्जवा ठरेल. जरा लेनिन काय म्हणतो ते पाहू. लेनिन काय म्हणतो ते जाऊ दे, पण काळाप्रमाणे बदलायला हवं. काळाप्रमाणे की सोयीप्रमाणे? बाबा, तुम्ही क्रांतीची जी बीज रोवलेली आहेत तेवढी पुरे झाली. इथून पुढे क्रांतीचा भार मी आणि माझी क्रांती वाहू, जिचं मध्ययुगीन नाव माधवी आहे.